हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर जे आपण कैऱ्या आणलेल्या होत्या आणि त्याचा आता आपण लोणचं करायला घेणार आहोत. तर त्याचे ना 2 पार्ट येणार आहे. पहिला पार्टमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे आज मी तो व्हिडिओ शूट करते आहे. तर आजच्या पार्टमध्ये तुम्हाला बघणार आहे की कशा पद्धतीने जो काही कैऱ्यांचं जो काही लोणचं असतं ते कसं बनवलं जातं. मेन तर खूप मोठी प्रोसेस आहे. खूप मोठा व्हिडिओ होईल. म्हणून म्हटलं चला 2 पार्टमध्ये टाकूया. पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कशा कैऱ्या कट केल्या जातात किंवा कसं बनवलं जातं. आणि 2 दिवस लागणार आपल्याला कारण की एकदम छानपैकी ही पद्धत कोकणातलीच आहे. तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे, पण ही पद्धत आमच्याकडे जास्त यूज केली जाते आपलं हे बनवायला, लोणचं बनवायला. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर आपली जी काही फ्रूट सिरीज आहे तर त्याच्या थ्रू येणार आहे आपला हा व्हिडिओ. तर आज आपले जे काही कैऱ्या आहेत त्या कट वगैरे करून लोणच्याची फायनली सुरुवात होणार आहे. आणि मग उद्या जो काही पार्ट 2 येईल तो पण बघा. आज पार्ट 1 मध्ये काय काय ते पण बघा. सो व्हिडिओ आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर खूप छान गावठी असं आपण कैरीचं लोणचं बनवतोय आणि रायवळी कैऱ्या आहेत आपण आणल्या. तुम्ही बघितलं असेल ज्या त्या व्हिडिओमध्ये आपण कैऱ्या आणायला गेलो होतो रानात, तर त्या व्हिडिओ आपण कैऱ्या वगैरे आणलेल्या आहेत. तर नक्की आवडेल तुम्हाला व्हिडिओ. तर चला डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करते, तुम्हाला दाखवते. तर इथे मी पहिल्या कैऱ्या धुवून घेतल्या, ज्या आपण रानातून आणलेल्या होत्या त्या पहिल्या मी इथे धुवून घेतल्या. त्याच्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि जरा तुकडे मोठेच ठेवलेले आहेत, जेणेकरून जे काही आपले मुरत टाकणार आहोत त्याच्यानंतर त्यांची जी साईज असते ती कमी होते. पुढे तुम्हाला बघायला मिळेल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्ती क्वांटिटी बघायला मिळेल कैरीची, पण पूर्ण मुरून झाल्यानंतर त्याची क्वांटिटी फार कमी होते. तर हे बघा इथे मी कैऱ्या धुवून घेतल्या आणि मेन म्हणजे ना कैऱ्या काय काय जून आहेत, आतमध्ये बाटा तयार झाल्या, तो काही दिवसांनी कैऱ्या पिकायला पण लागतील. आणि ज्या काही कोवळ्या आहेत त्याच्यामध्ये अजून कोय आहे. पण काय काय आंबे आहेत ना एकदमच हे झालेले आहेत, जून झालेले आहेत, आतमध्ये बाटा तयार झालेला आहे. तर आपण एका साईडला मोरळीवरती कट करून घेतोय कैऱ्या. हे बघा आता काय कायमध्ये बाटा नाही आहे, पण काय कायमध्ये कोय वगैरे आहे. तर अशा पद्धतीने आपण केलं. हा पार्ट 1 आहे. तुम्हाला जर पार्ट 1 आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ही जरी तुम्ही प्रोसेस फॉलो केलीत, हे जरी तुम्ही कैऱ्या वगैरे आणून जरी तुम्ही बनवलंत ना, तर खूप छान बनेल. एक नंबर. कारण की ही पद्धत अजूनही कोकणामध्ये वापरली जाते. आता आपण इथे कैऱ्या कापून घेणार आहोत. पुढे तुम्हाला बघायला मिळेल की आपण ह्याच्यामध्ये काय काय करणार. तर काही जण काय करतात, कैऱ्या कापतात, त्याच्यानंतर मीठ, हळद वगैरे टाकतात, मसाला वगैरे टाकतात ह्याचा आपल्या लोणच्याचा, त्याच्यानंतर तडका वगैरे देतात आणि मग बरणीत पूर्ण एकजीव झालं की बरणीत भरतात आणि वरून तेल टाकतात. पण आपण अजिबात तसं करणार नाही. ती एक वेगळी पद्धत झाली, ही एक वेगळी पद्धत आहे, तुम्हाला पुढे बघायला मिळेल. तर आता इथे ना आपण सगळ्या कैऱ्या आहेत ना त्या कट करून घेणार आहोत. तर ही बघा एवढ्या कट करून झालेल्या. आता ही क्वांटिटी बघा किती जास्ती वाटते परतभर एकदम भरून. तर आपण त्याच्यामध्ये आता काय काय टाकणार ते पुढे बघा तुम्ही. तर मस्तपैकी कट झालेले आहेत, थोडा मोठाच ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने जेवढ्या आम्ही रानातून कैऱ्या आणलं त्याचं हे. सो तुम्ही पन्हं जे केलं तो व्हिडिओ जर बघितला नसाल तर नक्की बघा, आपल्या चॅनलवरती आहे. आणि लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ती पण जरी तुम्ही रेसिपी फॉलो केलीत तरी छान पन्हं बनेल एकदम मस्त असतं. तर इथे मी हळद आणि त्याच्यानंतर मीठ घेतले, जे आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि छानपैकी हळद आणि मीठ लावून एकजीव करून आपण बरण्यांमध्ये भरून ठेवणार आहोत. आणि त्यातलं जे काही पाणी आहे ते निघलं पाहिजे. पाणी एकदा निघालं की मग उद्या आपण सकाळी उन्हामध्ये लवकर सकाळी ते टाकणार आहोत. म्हणून मी पार्ट 2 बनवणार, कारण की ह्याचा व्हिडिओ आहे ना लोणच्याचा खूप मोठा होणार आहे. म्हणून म्हटलं पार्ट 1 आणि पार्ट 2 करावं. तर पार्ट 1 मध्ये आपण ते सगळी प्रोसेस करणार जेणेकरून तो छान मुरावा यासाठी. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की आधी लोकं काय करायचे, एक कापायचे आंबे, त्याच्यामध्ये हळद, मीठ टाकायचे आणि जो आपला पाटा वरवंटा असतो ना, तो पाटा जो असतो ना त्याच्याखाली म्हणजे हे करून ठेवायचे, जेणेकरून पाटा त्याच्यावरती ठेवायचे बांधून वगैरे. कापडामध्ये ते तुकडे बांधायचे आणि पाटाखाली वरून प्रेस करून ठेवायचे, जेणेकरून आतलं जे काही पाणी असेल ते निघून जाईल. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या कापडामधले जे काही कैऱ्या असतील ना, ते असे सुकट टाकून मग दुसऱ्या दिवशी ते लोणचं बनवायचे. तर ती पण पद्धत आहे, फक्त आपण आता हे पूर्ण एकजीव करणार आहोत. आणि त्याच्यानंतर बरणीमध्ये भरून ठेवणार आणि मग उद्या सकाळी आपण ते उन्हामध्ये थोडं टाकून देणार आणि मग आपलं दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी मग आपण लोणचं बनवणार. सो म्हणून म्हटलं की 2 पार्टमध्ये करूया, खूप लाँग व्हिडिओ होईल. तर इथे थोडी आपण हळद थोडी ॲड करणार आहोत. थोडी अजून हळद पाहिजे. हळद तुम्ही जरी जास्ती पडली ना तरी काही हरकत नाही. काहीही होत नाही लोणच्याला. जर तुम्ही ही पद्धत वापरलीत ना तर तुमचं लोणचं एकदम मस्त होईल. आणि मेन म्हणजे छानपैकी ना असं मुरल्यासारखं, कारण की मुरलं पाहिजे लोणचं. मग तुमचं आंब्याचं असू दे किंवा कोणतेही लोणचं असू दे, ते मुरावं लागतं त्यासाठी. एक 15-20 दिवसानंतर जरी तुम्ही खायला घेतलं तरी काही फरक नाही पडत, कारण की छान मुरलेलं असतं. 15 दिवस पण खूप होतात ह्या आंब्यांना. तर इथे बघा आता एकजीव करणं काम सुरू आहे.
तर हळद, मीठ ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे. तर ह्याच्या पुढची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मसाला वगैरे आलं, सगळं आलं ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आजच्या पार्टमध्ये फक्त तुम्हाला हे सगळं कटिंग त्याच्यानंतर आपण ते काय टाकलेलं आहे ते. ही प्रोसेस करण्यामागे फक्त एवढंच आहे की आतलं जे काही पाणी आहे कैरीमधलं ते निघून गेलं पाहिजे. छान लुसलुशीत असे ते फोडं झाली पाहिजेत मऊसर. त्याच्यामध्ये थोडा वेळ आपण उन्हात टाकणार. उन्हात टाकल्यानंतर मग आपण सगळे मसाले, तडका असेल ते सगळं टाकणार. तर ते आपण बरणी घेतलेली आहे. आता हे बरणीमध्ये आपण भरून ठेवणार आहोत मस्तपैकी. तर हे बघा मी इथे असे भरून ठेवलेत. तर आमची वहिनी आणि आम्ही दोघींनी हे कैऱ्या आणलेल्या सुद्धा होत्या आणि आज दोघींनी बनवतोय हे आपलं लोणचं. तर ह्याच्या बरणीमध्ये आपण टाकतो. तर काही जणं वेगळ्या पण बरण्या वापरतात. काचेच्या वगैरे बरण्या जरी वापरल्या तरी काही हरकत नाही. कपड्यामध्ये जरी तुम्ही हे बांधून ठेवलत आणि त्याच्यावरती असं जोरदार वस्तू वगैरे ठेवलीत, थोडक्यात पाटा ठेवलात तरी काही हरकत नाही. पाणी जे असतं ते अलगद निघून जातं. तर इथे आपली पहिली बरणी भरली आहे. तर हे मुरून अजून कमी होणार म्हणजे ज्या काही फोडी आहेत ना त्या फार कमी होणार. सो ह्या फोडी पण मस्त लागतात. तर तुम्हाला पार्ट 1 आवडला तर परत एकदा सांगते लाईक करा, शेअर करा आणि ह्या सीझनमध्ये कोकणात मोठ्या प्रमाणात लोणची घातली जातात. आमसुलं केली जातात. म्हणजे कैऱ्यांपासून खूप काय काय पन्हं बनवलं जातं, मुरांबा बनवला जातो. तर कैरी मसाला बनवला जातो. दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा हे केलं जातं खायला. सो हे बघा आता दुसरी पण आपण बरणी भरतोय. तर ह्याला पाणी आता थोड्या वेळाने पटकन सुटेल कारण की आतमध्ये काय आहे तर आपलं मीठ आहे त्याच्यामुळे आणि मग हे पाणी आपण दुसऱ्या दिवशी काढू. सो तुम्हाला पार्ट 2मध्ये बघायला मिळेलच. तर पार्टमध्ये एवढं सगळं आपण केलेलं आहे लोणचं. तर फायनली आपण लोणचं करायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्यापैकी आता ह्या बरण्या झालेल्या आहेत. तर आता आपण ह्या लावून घेणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी उघडणार आहोत. सो चला आता इथे मी थांबते. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू आणि तुमचे जर काही क्वेश्चन असतील कसं बनवायचं, काय बनवायचं नक्की सांगा. तर मी तुम्हाला सांगेन आणि पार्ट 2 बघायला पण अजिबात विसरू नका. तर पार्ट 1 आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. बाय बाय. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.